हाय हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी संध्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं द मंगल स्टिचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणो, आपल्या चॅनलवरती बेसिक टू ॲडव्हान्स आरीवर्कचे क्लास आपण घेत आहोत, ज्याचाच आपला आजचा 40वा दिवस आहे. ह्याआधी आपण 39 क्लास पूर्णपणे घेतलेले आहेत. तर त्या क्लासमध्ये मी तुम्हाला एकदम बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलचं आरीवर्कचं काम शिकवत आहे. जर तुम्हाला सुद्धा आरीवर्क करण्याची इच्छा असेल, स्वतःचं ब्लाऊज किंवा इतरांचे ब्लाऊजसुद्धा करायचे असेल, तर आपल्या चॅनलवरती फ्रीमध्ये आरीवर्कचे क्लास आहेत, ते तुम्ही नक्की बघा. पूर्ण व्हिडिओज मी डिटेलमध्ये तुमच्या शेअर करत असते. अगदी एक एक टिप्स तुम्हाला मी सांगत असते आणि पूर्ण माहिती मी तुम्हाला जेवढी मला माहिती आहे तेवढी तुम्हाला मी शेअर करत असते. तर तुम्हाला सुद्धा शिकायचं असेल तर नक्की तुम्ही क्लास आपला जे आहे ना ते कंटिन्यू करू शकता आणि पूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला आरीवर्कची ह्या व्हिडिओमध्ये दिली जाईल. जर तुम्हाला काही आरीवर्कशी रिलेटेड अडचणी असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहेत ते बघूयात. सर्वात आधी लागणारं साहित्य बघूयात. अशा प्रकारचा आपल्याला थ्रेड लागणार आहे, साधा थ्रेड, जरी थ्रेड आणि 2 सुया लागणार आहेत आणि अशा प्रकार मटेरियल लागणार आहे. 2 mm चे आपले गोल्डन बीड्स आणि शुगर बीड्स आणि आपल्याला गहूमणी लागणार आहेत. हे तुम्हाला सर्व मटेरियल ठेवायचं आहे आणि प्रॅक्टिस करायचं आहे. काल अशा प्रकारचं वर्क आपण बघितलेलं आहे. मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा हे वर्क डिटेलमध्ये समजावून सांगितलेलं आहे आणि करून पण दाखवलेलं आहे. तुम्ही हे पूर्ण वर्क नक्की करून बघायचं आहे. असेच वेगवेगळे वर्क तुम्हाला जे काही क्लासमध्ये घेतले जातील ते तुम्हाला नक्की करून बघायचं आहे. आजच्या कामासाठी आपण काय करणार आहोत, अशा प्रकारे एक लाईन सोडून घेणार आहोत आणि हे सुद्धा पॅटर्न आपला स्लीव्ज वरती डिझाईनचाच आहे. मी कालचा सुद्धा तुम्हाला त्याच प्रकारचा पॅटर्न दाखवलेला होता, पण अशा वेगवेगळ्या डिझाईन्स आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करून घ्यायचं आहे. म्हणजेच क्लासमध्ये मी तुम्हाला असेच पूर्ण वेगवेगळे डिझाईन्स वगैरे तुमच्याकडून करून घेणार आहे. आता हे पहिल्यांदा आपल्याला चेन स्टिच द्यायचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की सुरुवातीला आपल्याला कोणतंही वर्क करण्याच्या अगोदर चेन स्टिच देऊन घेणे खूप गरजेचं आहे. आता मी तुम्हाला जवळून दाखवत आहे जेणेकरून व्यवस्थित तुम्हाला दिसेल. अशा प्रकारे मी इथे चेन स्टिच करून घेत आहे. हे डिझाईन मी तुम्हाला रफली करून दाखवत आहे. जर तुम्हाला ही डिझाईन एखाद्या स्लीव्ज वरती टाकायचं असेल तर तुम्ही ही डिझाईन नक्की अशा प्रकारे दुसऱ्या स्लीव्ज वरती मोठ्या साईजमध्ये टाकून घेऊ शकता. इथे मी तुम्हाला रफ म्हणजे छोट्या साईजमध्ये डिझाईन कशा पद्धतीने ही डिझाईन बनवतात हे दाखवत आहे. तुम्हाला सुद्धा असेच वेगवेगळे पॅटर्न आपल्या चॅनलवरती वेगवेगळे शिकायला भेटतील. तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा. सेम अशाच प्रकारची आपण दुसरी आउटलाईन सुद्धा इथे जरी स्टिचची करून घेतलेली आहे. पूर्ण क्लास तुम्ही पहिलेपासूनचे कंटिन्यू करा, जेणेकरून तुम्हाला हे जे व्हिडिओज आपले आहेत ना ते पूर्ण लक्षात येतील. अचानक जर तुम्ही समोरचे व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कन्फ्यूज होऊन जाल, तुम्हाला सुद्धा काही समजणार नाही. त्यामुळे तुम्ही पहिलेचे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. अशा प्रकारचा मी साधा रील म्हणजे आपला मशीनचा थ्रेड घेतलेला आहे, जो आपल्याला रिंगच्या खाली टाकायचा आहे आणि त्याला पण गाठ देऊन घ्यायची आहे. आणि आता आपल्याला मण्याचं काम सुरू करायचं आहे. जरी थ्रेडने आपण मण्याचं काम करत नाही, आपण साध्या थ्रेडनेच मण्यांचं काम करतो. अशा प्रकारे मी इथे शुगर बीड्स आपल्या सुईमध्ये भरून घेतलेली आहे. मी इथे वुडनची सुई वापरत आहे. हा थ्रेड जो आहे ना आपल्याला अशा प्रकारे वर काढायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला शुगर बीड्स सोडून घ्यायचा आहे आणि एक एक जो आपली चेन स्टिच असते ना तशा प्रकारे इथे टाकत स्टिच करून घ्यायचं आहे. पूर्ण व्हिडिओज तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला हे डिझाईन कशा प्रकारे बनवलेली आहे हे लक्षात येईल. अचानकच कुठेही व्हिडिओला स्किप करू नका. तुमच्याकडून थोड्याशा टिप्स वगैरे मिस होऊन जातील. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला असे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओज तुम्हाला खरंच आवडत असतील तर मला कमेंटमध्ये सुद्धा नक्की सांगा आणि तुमच्या अडचणीसुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुम्हाला काही अडचणी येत असेल तर मी ते नक्कीच रिप्लाय देऊन सॉल्व करण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे इथे आपण शुगर बीड्सची पहिल्यांदा आउटलाईन करून घेणार आहोत. तुम्ही इथे हवं त्याप्रमाणे तुम्ही 1 किंवा 2 असे शुगर बीड्सच्या लाईन करून घेऊ शकता. मी तुम्हाला अशा प्रकारची डिझाईन दाखवत आहे. काहीतरी वेगळं तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सुद्धा आणखी यामध्ये क्रिएटिव्हिटी करून घेऊ शकता. पण मी इथे तुम्हाला अशा प्रकारे सिंपल अशी डिझाईन दाखवली आहे. कमी बजेटमध्ये जर तुम्हाला कोणती डिझाईन वगैरे पुढे तुमच्या ब्लाऊजवरती किंवा इतरांच्या ब्लाऊजवरती तुम्हाला जर टाकायची असेल आणि त्याला कमी बजेटसुद्धा हवं असेल तर अशा प्रकारचे तुम्ही डिझाईन्स त्यावरती करून घेऊ शकता. आता इथे बघू शकता तुम्ही, शेवटी मी एंड नॉट देऊन ही जी लाईन आहे कंप्लीट झालेली आहे आणि एंड नॉट दिलेला आहे आणि पूर्ण फिक्स करून घेतलेला आहे. अशा प्रकारे शेवटी तुमचं जेव्हा वर्क होईल ना तिथे एंड नॉट देऊन घ्या, जेणेकरून ते लॉक स्टिच टाकल्यानंतर ते थ्रेड जे
जो आहे ना उकलणार नाही अशा प्रकारे तुम्हाला करून घ्यायचं आहे. आता मी इथे 3 पॉईंट असे रफली काढून घेत आहे. हे आपल्याला साधारण रफ असल्यामुळे मी अंदाजे टाकत आहे. जेव्हा आपण मोठ्या स्लीव्जवरती टाकतो ना तेव्हा मला प्रॉपर मेजरमेंट घेऊन इथे टाकायचं, जेणेकरून ते व्यवस्थित एका फिनिशिंगने आपल्याला डिझाईन्स क्रिएट होईल. तर अशा प्रकारे मी इथे आपले जे 2 mm गोल्डन बीट्स असतील ना ते घेतलेले आहेत. मोती जे आहेत ना गोल्डनवाले ते घेतलेले आहेत आणि ते अशा प्रकारे मी स्टिच करून घेत आहे. बघू शकतात तुम्ही ह्या पद्धतीने मी एक मोती स्टिच केला आहे आणि त्यावरती आपल्याला काय करायचं आहे, जवळून मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे तुम्ही लॉक करून घेऊ शकता. हे आपला एक मण्याला अशा प्रकारे आपण लॉक करून घेऊ शकता. मी तुम्हाला एका मण्याला कसं लॉक करायचं हे सुद्धा पूर्ण डिटेलमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. तर तुम्हाला हे जमत नसेल किंवा प्रॉपर व्यवस्थित लक्षात येत नसेल तर मी नक्कीच तशा प्रकारे व्हिडिओ बनवेल. हे अशा प्रकारे आपल्याला खेचून घेऊन तो जो मणी आहे ना तो पॅक करून घ्यायचा असतो. इथे आपल्याला एंड नॉट द्यायची काही गरज नाही. अशा प्रकारे तो मणी जो आहे ना लॉक होऊन जातो. तुम्ही बघू शकतात ह्या पद्धतीने मी तिन्ही मणी लॉक करून घेतलेला आहे. आता इथे काहीतरी वेगळे डिझाईन बनवण्यासाठी मी गहू मणी घेतलेले आहेत आणि ह्या गहू मण्याला अशा प्रकारे एक एक आपल्याला साईडने स्टिच करायचं आहे. असेच वेगवेगळे डिझाईन्स आपल्या चॅनलवरती नेहमी तुम्हाला भेटून जातील. त्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करून ठेवा. ह्या पद्धतीने मी मणी जो आहे ना तो बाजूला स्टिच केलेला आहे. तुम्ही इथे हवं असेल तर तुम्हाला गोल राऊंड पण ओढून घेऊ शकता, कारण का तुम्हाला स्टार्टिंगला अशा फिनिशिंग म्हणजे गोल राऊंडमध्ये असे मणी स्टिच करायला जमत नसतील तर अशा प्रकारे तुम्ही राऊंड ओढून इथे गोल स्टिच करू शकता. पहिल्यांदा काय करायचं आहे, आपल्याला गहू मणी घ्यायचा आहे. गहू मण्याची साईड तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कोणती साईड कोणत्या साईडला ठेवायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला पहिला टाका टाकायचा आहे. त्यामध्ये गहू मणी अशा प्रकारे सोडायचा आहे. समोर एक टाका आणखी टाकून घ्यायचा आहे. मग तोच टाका आपल्याला वापस त्या मधल्या मण्याच्या जवळ यायचा आहे आणि तिथे आपल्याला दुसरा टाका टाकून त्यामध्ये गहू मणी सोडायचा आहे. ही प्रोसेस तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या आणि कशा पद्धतीने केले हे नक्कीच तुम्हाला लक्षात येईल. आपली जी लोड स्टिच असते ना त्या पद्धतीने आपल्याला समोर जायचं आहे आणि पाठीमागे यायचं आहे. अशा प्रकारचे इथे आपले थ्रेड जो आहे ना तो टाके असतात. तर हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात यावं यासाठी मी तुम्हाला आणखी सांगते की मण्यांचा जो आकार आहे ना तो व्यवस्थित तुम्हाला कोणत्या साईडला कोणता शेप येईल अशा प्रकारे तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही माझा जो उभार शेप आहे तो समोरच्या बाजूला आहे आणि छोटासा भाग जो आहे ना तो मण्याच्या साईडकून आहे. हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. कशा पद्धतीने मणी स्टिच केल्यानंतर त्याचा आकार कसा होईल हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे इथे आपले बघू शकतात तुम्ही अशी डिझाईन्स मी इथे क्रिएट करून घेत आहे, म्हणजे तयार करून घेत आहे. तुम्ही बघा तुम्हाला सुद्धा सेम हेच फॉलो करायचं आहे. फक्त एवढंच की तुम्ही व्यवस्थित इथे टाके कशा पद्धतीने टाकलेले आहे तो व्हिडिओ हळूवारपणे बघायचा आहे आणि तुम्हाला नाही समजलं तर रिपीट बघून तुम्ही ही प्रॅक्टिस करायचं आहे. ही आपली जेव्हा आपण बुट्टी तयार करतो ना तशाच पद्धतीची ही बुट्टी आहे. एवढंच की ती बुट्टी अर्धी आहे. पूर्ण बुट्टी इथे आपण करून घेतली नाही, अर्धी बुट्टी आहे. ही सुद्धा डिझाईन आपल्या स्लीव्जवरती टाकल्यानंतर स्लीव्जला खूप सुंदर असा लुक येतो. मी इथे शुगर बीट्स वापरलेले आहेत. तुम्ही इथे व्हाईट मोतीसुद्धा वापरू शकता आणि कोणतेही मोती वापरून तुम्ही असा वेगळा लुक देऊ शकता. गहू मण्याच्या ऐवजी तुम्ही इथे राईस बीट्स म्हणजे तांदूळ जे मणी असतात ना ते सुद्धा वापरून घेऊ शकता. असे वेगवेगळे मटेरियल जे आहे ना आपलं ते वापरून तुम्ही इथे अशा पद्धतीने स्टिच करून घेऊ शकता. आता सेम मी तिन्ही तुम्हाला ह्याच पद्धतीने डिझाईन करून दाखवत आहे. ही मणी आपल्याला हळूवारपणे स्टिच करून घ्यायचं आहे. पूर्ण डिटेलमध्ये एक एक माहिती मी तुमच्याशी शेअर करत आहे. जर तुम्हाला आणखी काही समजलं नसेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून विचारा. एवढं डिटेलमध्ये तुम्हाला कोणीसुद्धा सांगणार नाही. मी खूप डिटेलमध्ये तुम्हाला सगळ्यांना समजावं ह्या पद्धतीने मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून तुम्हालासुद्धा बाहेर पैसे देऊन क्लास करण्याची गरज होऊ नये म्हणून अशा पद्धतीने मी एकदम फ्रीमध्ये तुम्हाला शिकवत आहे. तर तुम्हीसुद्धा हे क्लास पूर्ण आपले कंटिन्यू करायचं आहे. अशा पद्धतीचं मी आज हे वर्क तुम्हाला दाखवलेलं आहे. एकदम सिंपल साधं सोपं आपल्याला एक एक स्टेप बाय स्टेप पूर्ण कवर करून घ्यायचं आहे. आपल्या चॅनलवरती असेच वेगवेगळे व्हिडिओज मी तुम्हाला दाखवत असते आणि पूर्ण आपण डिझाईन्स एक एक क्रिएट करून घेऊया, जेणेकरून तुम्हालासुद्धा सर्व डिझाईन्स कवर केल्यासारखं वाटणार आहे. तुम्हाला पुन्हा अडचणी कोणत्याही डिझाईन बनवताना अडचणी येणार नाहीत. ह्या पद्धतीने मी
पूर्ण तुम्हाला सांगत आहे. असेच वेगवेगळे डिझाईन्स मी तुम्हाला दाखवते. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.